आणि अजित पवारांनी वेषांतर करून केलेल्या कथित दिल्ली वारीवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केलाय। यातून दहशतवादी अतिरेक्यांना प्रेरणा मिळाली आहे अशी टीका खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केली आहे। या प्रकरणाची एनआयए चौकशी करा अशी मागणी राऊतांनी केली आहे, तर एअरलाइन आणि मुंबई दिल्ली या दोन्ही विमानतळांचीही चौकशी करा अशी सुप्रिया सुळेंची मागणी आहे। ओळखपत्र बनवलेली आहेत, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, कारण ओळखपत्राशिवाय सोडणार नाही विमानतळावर। या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे आणि यांनी जे प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरली ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। यातून त्यांनी अतिरेकी आणि दहशतवादांना प्रेरणा दिली। उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल, ह्याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे। एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही? आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात, तुमचं नाही विचारत, आमचं तरी विचारतात आधार कार्ड। आम्ही दाखवतो आमचं आधार कार्ड, तेव्हा आमचं चेक इन होतं, तेव्हा आम्हाला आत विमानात बसता येतं। त्याच्यामुळे नाव बदलून वेश बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे, एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा। दरम्यान सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया आली आहे। पवार वेषांतर करून दिल्लीत यायची अशी चर्चा आहे। अशी चर्चा कोणी कोणाकडे केली मला माहित नाही, पण दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महाराष्ट्रामध्ये अजितदादांची पॉलिटिकल विश्वासार्हता त्यांची एवढी कोणाची नाहीच। त्याच्यामुळे अनेकांना आपल्या राजकीय स्वप्नांची, राजकीय अस्तित्वाची जी काही भीती वाटते आहे ती मंडळी रोज उठून अशाच पैचं नॅरेटिव्ह सेट करतात। आता त्याचा उगम दिल्लीमध्ये झाल्याचं स्पष्ट झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।